मित्रांनो, आपण सॅलड म्हणून अनेक वेळा बीट खाल्लेलं असेल. आता ह्या बीटाचे शरीरासाठी अनेक चांगले फायदे आहेत, यात काही शंका नाही. असंही म्हटलं जातं की ह्या बीटामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच ते अँटी कॅन्सरससुद्धा आहे. शिवाय ते अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरामध्ये असणारी जी सूज आहे ते कमी करणारंसुद्धा आहे. ते रक्त वाढवतं असंही म्हटलं जातं. शिवाय ते ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. एवढे त्याचे फायदे सांगितले जातात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे बीट आहे हे कंद वर्गामध्ये येतं. जसं बटाटा, गाजर हे कंद आहे, तसं हे बीटसुद्धा कंद आहे. आणि आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये किती चांगल्या प्रॉपर्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये किती विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट हे आहेत, याच्याही पेक्षा तो पदार्थ आपल्या शरीराला पचायला कसा आहे हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या प्रकारचे कंद हे पचायला जड असतात. त्यामुळे बीट खाताना मग त्याच्यामध्ये अमुक आहे, मग त्याच्यामध्ये तमुक आहे म्हणून ते मोठ्या प्रमाणात खाणं, सॅलड म्हणून त्याचा जास्त वापर करणं हे टाळलं पाहिजे किंवा ह्या बीटाचा वापर हा मर्यादित केला पाहिजे. आपल्याला पचेल अशा पद्धतीने केला पाहिजे असं सांगते.